नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। 22 नोव्हेंबर 2023 राज्यातील अप्रमाणित आणि बोगस बियाणांपासून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या कायद्यातील दुरुस्तीनंतर कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कोणताही त्रास होणार नाही असं स्पष्टीकरण कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलं। राज्य शासनाच्या प्रस्तावित कायदे दुरुस्तीनंतर कृषी निविष्ठा विक्रेत्यांविरुद्ध होणाऱ्या संभाव्य कारवाईबाबत महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड्स डीलर असोसिएशन यांनी राज्यभरात निविष्ठा विक्री बंद ठेवण्याचे आंदोलन सुरू केलं होतं। त्यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेशी संपर्क साधून आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं होतं। त्या अनुषंगाने आज मंत्रालयात कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या संघटनेची बैठक पार पडली। राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेते कृषी निविष्ठांचे उत्पादन करीत नसल्यानं कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत विक्रेत्यांना दोषी समजण्यात येऊ नये, तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार निविष्ठा विक्रेत्यांवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात येऊ नये अशा प्रमुख मागण्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या। त्यावर बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील निविष्ठा विक्रेत्यांना या कायद्याच्या माध्यमातून कोणताही त्रास होणार नाही याची हमी दिली। निविष्ठा विक्रेत्यांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात येणार नाही, तर त्यांना साक्षीदार करून तपासात त्यांची मदत घेतली जाईल। राज्यात बोगस बियाणं परराज्यातून येतं, परंतु या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर बोगस बियाणं बंद होईल व त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक थांबेल। त्यामुळे निविष्ठा विक्रेत्यांनी या कायद्याच्या माध्यमातून शासनाला सहकार्य करावं। बोगस बियाणांच्या ट्रेकिंगसाठी बारकोड QR कोड यासारखी आधुनिक प्रणाली वापरण्यात येणार आहे अशी माहिती देऊन निविष्ठा विक्रेत्यांच्या विविध समस्यांचं समाधान केलंय। एकीकडे सरसकट कुणबी मराठा आरक्षणाची जरांगे पाटील यांच्याकडून होणारी मागणी, तर दुसऱ्या बाजूला मराठा गटाकडून मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याचे मनोज जरांगे यांच्या मागणीला तीव्र विरोध दर्शवला जातोय। याचा अर्थ कुणबी आणि मराठा या जाती वेगवेगळ्या आहेत हे मराठा नेत्यांनी सिद्ध केले। त्यामुळे ओबीसी नेत्यांना निवडणुकीत पाडण्याची भाषा केली जात असेल तर 52% ओबीसींना मराठा आमदारांना पाडा आणि ओबीसींना विधानसभेत धाडा असं सूत्र अवलंबावं लागेल अशी प्रतिक्रिया ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी व्यक्त केली आहे। सध्या सुरू असलेल्या आरक्षणावरील परिस्थितीवर बावकर यांनी पत्रकारांपुढे भाष्य केलं। ते म्हणाले, कुणबी दाखला घेणं त्यांना कमीपणा वाटत आहे। जरांगे पाटील यांची मागणी असलेल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखल्यांना विरोध दर्शवलाय। अशा प्रकारे सरसकट दाखले कुणाला देता येत नाही। कुणबी मराठा, कुणबी ब्राह्मण, कुणबी मारवाडी अशा नोंदी निजाम काळातील कागदपत्रांमधून सापडत आहेत, मग त्यांनाही कुणबी जातीचे दाखले देणार का असा प्रश्न बावकर यांनी उपस्थित केलाय। पीक विमा अग्रिम मंजूर मधून कर्ज वसुली होत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या असून पीक विमा अग्रिमामधून कर्ज वसुली करू नयेचे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी जिल्हा अग्रणी बँकेला दिले। सध्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीकडून पीक विमा अग्रिम रक्कम जमा करणे सुरू आहे। जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी कठीण परिस्थितीमध्ये असून पीक विमा अग्रिम मधून कर्जाची वसुली होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत। या पार्श्वभूमीवर पीक विमा अग्रिम मधून कर्जाची वसुली करण्यात येऊ नये असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। प्रदूषण मुक्त अंबाजोगाई शहरासाठी वृक्ष लागवड ही लोक चळवळ व्हावी असं मत माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केलं। ते अंबाजोगाई येथील योगेश्वरी ग्रीन आर्मीच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आले त्या प्रसंगी बोलत होते। पुढे बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की योगेश्वरी ग्रीन आर्मीच्या वतीनं आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात माझ्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं, ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे। मेजर एस.पी. कुलकर्णी यांनी ग्रीन आर्मीच्या माध्यमातून आजपर्यंत योगेश्वरी महाविद्यालय, स्वामी रामतीर्थ कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच योगेश्वरी शिक्षण संस्था परिसरात 5000 वृक्ष लावून शहरातील ऑक्सिजन वाढीसाठी मोलाची मदत केली। संस्था व एनसीसी मधून सेवानिवृत्त झाल्यावर योगेश्वरी ग्रीन आर्मीच्या माध्यमातून शहरातील स्मशानभूमी, मोकळ्या जागा, कॉलनीमध्ये दुतर्फा तसेच डोंगरावरती वृक्ष लागवड करतायत। या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची मूल्य रुजवण्याचा त्यांचा हा प्रयत्न अतिशय अभिनंदनीय व कौतुकास्पद असल्याचं मत राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केलं। शहराच्या सौंदर्यात वृक्ष लागवडीमुळे भर पडत आहे। विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना वृक्षाचं महत्त्व पटवून दिल्यामुळे भविष्यातील ऑक्सिजनचे येणारे संकट यामुळे थांबू शकते। वाढत्या औद्योगिकरणामध्ये आज लावलेले वृक्ष ही उद्यासाठी आवश्यक ठरणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने एक वृक्ष लावला पाहिजे व त्याचं संवर्धन केलं पाहिजे असं मत देखील मोदी यांनी व्यक्त केलं आहे।
मार्गदर्शनाखाली 25 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक पार्क मैदान मुंबई येथील भव्य मैदानावर होत असलेल्या भारतीय संविधान सन्मान महासभेच्या निमित्तानं काल 20 रोजी नगर परिषद नाट्यगृह अंबाजोगाई येथे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष माननीय अशोक हिंगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याची आजी माजी पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अशोक हिंगे पाटील म्हणाले की आज भारतीय संविधानाच्या माध्यमातून गेली 75 वर्षानंतरही आपला भारत देश सुरक्षित आणि अखंडपणे राहून प्रगतीकडे वाटचाल करत असून देशातील सर्व घटकातील महिला व नागरिकांना आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय, अधिकार, हक्क आणि संरक्षण हे कायद्याने दिले। ही सारी किमया संविधानाची असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला बहाल केलेलं जगातील सर्वोत्कृष्ट असलेलं संविधान हे देशातील काही मनुवादी व लोकांच्या डोळ्यामध्ये खुपत आहे। अनेक वेळा संविधान जाळण्यात आलं, संविधान वाचलं तरच आपले न्याय अधिकार सुरक्षित राहतील, संविधान जिवंत आणि सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी हा लढा असून या लढ्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला दाद देत आपण सर्वांनी या लढ्यामध्ये सामील होऊया आणि भारतीय संविधानाचा सन्मान करूया असे विचार व्यक्त करत त्यांनी बीड जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या संविधान सन्मान सभेसाठी हजर राहावं असं आवाहन केलं। बीड जिल्ह्यामधून किमान 5000 कार्यकर्ते या सभेसाठी निघतील अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना बोलताना दिली आहे। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथे संविधान सन्मान महारॅली 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतात संविधान लागू झालं म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आपलं संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करतं। येथील नागरिकांना न्याय, समता, समानता, स्वातंत्र्य व बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देतं। आपल्या संविधानानं देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य भारतात राहण्याचा समान अधिकार दिलाय। संविधानाची मूल्य व मूलभूत अधिकार रुजवणं हा संविधान दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे। पण आज घडीला भारतात संविधानाची मूल्य व नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले जात आहेत। संविधान जाळणे व संविधान बदलण्याची भाषा देखील मनुवादी व्यवस्था करत आहे। भारताचं संविधान हाच आमचा अभिमान, भारतातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान, गौरव आणि अभिमान हा भारतीय संविधानामुळेच आहे आणि संविधान आहे म्हणून आज देशात लोकशाही टिकून आहे व ती टिकवून ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं 25 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे संविधान सन्मान महारॅली व जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। ही जाहीर सभा छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर मुंबई येथे दुपारी 4 वाजता होणार आहे। तरी बीड जिल्ह्यातील सर्व बहुजन समाज बांधवांनी व संविधान प्रेमी यांनी डॉक्टर प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत असलेल्या संविधान सन्मान महारॅली व जाहीर सभेसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावं बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक बालाजी जगतकर यांनी एका पत्राद्वारे केले आहे। इफ्फीच्या 54व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मराठवाड्यातील लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते तसेच बहुसंख्य कलाकार असलेल्या ग्लोबल आडगावचीच हवा होताना दिसतीये। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये फिल्म बाजारसाठी ग्लोबल आडगावची निवड केली होती। जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित अशा गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ग्लोबल आडगाव चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय। न्यूझीलंड, उत्तर कोरिया, रशिया, अमेरिका, नायजेरिया येथील फिल्ममेकर ने उदंड प्रतिसाद दिलाय। ग्लोबल आडगावच्या निवडीची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। मनोज कदम निर्मित व प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अनिल कुमार साळवे लिखित, दिग्दर्शित अमृत मराठे सहनिर्मिती ग्लोबल आडगाव गोव्यात रंगणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र शासनानं फिल्म मार्केटसाठी निवडलाय। सोबतच गिरकी आणि बटरफ्लाय हे मराठी चित्रपटांचीही निवड करण्यात आली आहे। अमेरिकेत नुकताच ग्लोबल आडगाव या अनिल कुमार साळवे लिखित दिग्दर्शित मराठी चित्रपटाचा बेस्ट रायटर अवॉर्ड पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय। ग्लोबल आडगाव चित्रपटाच्या कथा, पटकथा, संवाद लेखनासाठी प्रख्यात सिने दिग्दर्शक अनिल कुमार साळवे यांना ऑस्करचा धर्तीवर बेस्ट रायटर सन्मान मिळालाय। गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ग्लोबल आडगावचा सन्मान म्हणजे भारतीयांना बहुमान होय। आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त लेखक अनिल कुमार साळवे दिग्दर्शित आणि शेतकरी पुत्र उद्योजक मनोज कदम निर्मित, अमृत मराठे सहनिर्मित व डॉक्टर सिद्धार्थ तायडे सहदिग्दर्शित, रानबा गायकवाड अभिनीत ग्लोबल आडगाव मराठी चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे।
कल्याण केंद्र परळी थर्मल येथे 22 नोव्हेंबर या दिवशी केंद्राचा वर्धापन दिनी महिला मेळावा, हळदी कुंकू व मुलांना गोड खाऊ वाटप करून आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सोळखे तर प्रमुख पाहुणे सौ जेठी थोर व सौ कोळपे होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती उज्ज्वला बडवे मॅडम यांनी केलं। तर यावेळी केंद्राचे उपक्रम याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी बोलताना सौ जेठी थोर यांनी मंडळाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या। यावेळी केंद्र संचालक विजय वायाल सर व कर्मचारी उपस्थित होते। यासाठी लातूर गटाचे कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस सर, छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त श्री भालचंद्र जगदाळे सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लोखंडे मॅडम यांनी केलं। तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कांबळे व निर्मला शिरसाट यांनी परिश्रम घेतले। मुलांना गोड खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आता येथे थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।